नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। सायली आणि अर्जुन हे दोघंजणही आता कुलदेवतेच्या दर्शनाला निघालेले असताना आता सायलीच्या लहानपणीच्या ज्या सगळ्या काही आठवणी आहेत त्याच आठवणी तिला त्या प्रवासादरम्यान आठवणार आहेत। त्याचबरोबर आता जेव्हा सायली ही त्याच कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणार आहे त्याच वेळेला आता मंदिरातल्या पुजाऱ्याकडून सायलीबद्दलचा एक धक्कादायक खुलासा समोर येणार आहे। म्हणजे सायली त्याचप्रमाणे लहानपणी पुजाऱ्याने केलेल्या आणि तिच्याबद्दलच्या सगळ्या काही आठवणी अर्जुनला आता सायली आठवणी असल्याचं सत्य समजणार आहे। त्याचप्रमाणे आता पुढे पुढे कुलदेवतेच्या दर्शनाला सायलीसमोर नवीन कोणतं आव्हान समोर येणार आहे आणि त्याच गोष्टींमुळे आता सायली ही तिचं सत्य कशाप्रकारे लोकांपर्यंत पोचणार आहे। आणि नंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणही जेव्हा देवदर्शनानंतर पुढे ठरवतात, म्हणजे सायलीची तब्येत बघता अर्जुन आता तिला जेव्हा सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जाणार तेव्हा मात्र नेमकं पुढे काय होणार आहे आणि सायलीचं सत्य कशाप्रकारे अर्जुनपर्यंत येणार सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। चला तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूया। आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की सायली आणि अर्जुन हे दोघेजणही आता घरून कुलदेवतेच्या दर्शनासाठी निघालेले असतात, कारण की घरात सगळं काही व्यवस्थित होऊ दे, म्हणजे घरात जे काही अशांतता पसरलेली आहे ते घराच्या बाहेर निघून जाऊ दे आणि घरामध्ये अंधारात जाऊन उजेड येऊ दे, या सगळ्यासाठी आता कल्पनाने अर्जुन आणि सायली या दोघांच्यांवरती देवदर्शनाची जबाबदारी सोपवलेली असते। आणि त्याचमुळे आता त्याच देवदर्शनासाठी सायली आणि अर्जुन दोघंजणही निघालेले असतात आणि अर्जुनने अगदी सायलीला घेऊन जाण्यासाठी जय्यत तयारी केलेली असते, जेणेकरून आता सायलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि प्रेग्नेन्सीमध्ये तिला कुठल्याही प्रकारे काहीही वाटू नये यासाठी आता हे सगळं केलेलं असतं। आणि सायली जेव्हा तिकडे पोहोचते त्याच वेळेला आता त्या जी अगोदर बाई बसायची इथे, म्हणजेच ती चिंचबोरं वगैरे घेऊन बाई बसायची तेव्हा ती लहानपणी असताना तेव्हा ते सगळं काही आता सायलीला आठवत असतं। म्हणजे जवळजवळ सायलीपर्यंत या सगळ्या काही गोष्टी पोचलेल्या असतात, पण अर्जुनला हे माहीत नसतं की सायलीला या सगळ्या गोष्टी कशा माहीत आहेत। त्यामुळे त्याला या सगळ्याचा जरा वेगळंच वाटत असतं। अर्जुन तिला म्हणत असतो की बायको, मला हे कळत नाही आहे की तुला हे असं का जाणवलं। त्याच वेळेला आता ती जी बाई असते ती बाई ही सायलीकडे बघते आणि सायली नेहमीप्रमाणे त्या बाईला मदत करण्यासाठी पुढे गेलेली असते। तर दुसरीकडे अश्विनला आता जे काही प्रिया वागलेली आहे त्याचा खूप जास्त राग आलेला असतो आणि प्रिया ही मुद्दामच कल्पनाला पत्र पाठवून बाळाची मदत घेऊन घरामध्ये पुन्हा शिरण्याचा प्रयत्न करणार हे त्याला माहीत असतं। त्यामुळे अश्विन ते पत्र तर पूर्णपणे आता जाळून टाकतो आणि नंतर त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो, जर पुन्हा एकदा ही बाई आपल्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असली तर मी काय करणार। या सगळ्या गोष्टी आता अश्विनसमोर येऊन ठाकलेल्या असतात। पुढे काय करायचं हे त्याला काहीही समजत नसतं, पण अश्विन ठरवतो की आता काहीही झालं तरीही या प्रियाला मी सोडणार नाही। ही जेलमधूनही असं कारस्थान करू शकते तर मला एकदा तिला चांगलं द्यावंच लागेल लेक्चर, कारण की हे सगळं जर ती करत असेल तर मी तिला अजिबात सोडणार नाही। हे सगळं आता इथे त्याने ठरवलेलं असतं। प्रिया विचार करत असते की अजून घरून कोणी कसं आलं नाही, म्हणजे कल्पीला पत्र मिळालं आहे की नाही, किती काही झालं तरी कल्पीला पत्र आतापर्यंत मिळायला हवं होतं आणि ती इथे यायला हवी होती। तेव्हा त्या कॉन्स्टेबलला ती विचारते की काय हो ताई, माझं पत्र पोचलं का सुभेदारांच्या घरी। तेव्हा ती म्हणते की हो, पत्र तर पोचायला हवं, म्हणजे आमचा जो काही पोस्टमन आहे ते पत्र देऊन आलेलं आहे। हे ऐकल्यानंतर आता इथे तिला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो की अजून पत्र पोचलं तर सुभेदारांकडून कोणी कसं आलं नाही माझी मदत करण्यासाठी, किंवा मला घेऊन जाण्यासाठी कोणी अजून कसं आलं नाही असा विचार तिच्या आता डोक्यामध्ये येत असतो। तर अश्विनने ठरवलेलं असतं की प्रियाला जेलमध्ये जाऊन चांगलाच तिचा समाचार घ्यायचा आहे। त्यानंतर सायली म्हणते की बघितलं का, त्या काकी आहेत ना, म्हणजे ह्या आजी अगोदरपासून इथे बसायच्या ना असं मला वाटतं। तेव्हा मग आता ती आजी ही तिच्या नातवंडासोबत तिथे बसायला आलेली असते। त्याचबरोबर आता एक मुलगा तिला मदत करत असतो की आजी तू इथे ये। तेव्हा सायली पण तिच्या मदतीसाठी पुढे तशीच धावत जाते आणि म्हणते की आजी तू इथे बस, तुला कसला त्रास होतोय। हे सगळं झाल्यानंतर आता तो आजीला ती पटकन बसवतो आणि नंतर मग अर्जुन म्हणतो की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का। तेव्हा सायली धावत जाते आणि त्या आजीला तिथेच तशी बसायला मदत करते आणि तिची पाटी वगैरे घेते आणि म्हणते की थांब आजी, मी तुला करते ना मदत। तेव्हा मग सायलीने मदत केल्याबरोबर ती आजी म्हणायला लागते की बाळा, म्हणजे तू इथे कधी आली आहेस का या अगोदर।
तेव्हा मग सायली म्हणते की नाही, म्हणजे या अगोदर तर म्हणजे पण मी तुला पाहिलं नव्हतं. तेव्हा आजीला ती म्हणते की पण मला इतकं आठवतं की तू ना या अगोदर इथे बसायचीस आणि इथेच बसायचीस, बरोबर ना? तेव्हा लगेचच आता ती आजी म्हणते की हो बरोबर आहे, म्हणजे तू इथे बसायची हे तुला माहीत पडलं कारण तू लहानपणी तुझ्यासारखी मुलगी यायची पोरी इथे, आणि ती पण ना माझ्याकडे अशीच धावत धावत येऊन मला मदत करायची, आणि मला मदत केल्यानंतर ती माझ्याकडून ना काहीतरी खाऊ नक्कीच घ्यायची. आता जशी तू आलीस ना तशीच आई यायची बघती, आणि मी त्यावेळेला खरं तर तरुण होते, आता मी म्हातारी झाले गं बाळ, पण मला ना अजूनही असं जाणवतं की ती मुलगीच तुझ्यासारखीच असायची. मग ती तूच आहेस का गं? असं सायलीला ती पटकन विचारते. आणि तिच्या ना गळ्यात बघ असंच तू जसं घातलं आहे ना तसंच लॉकेट असायचं. आता सगळं असं विचारल्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू लागतो की पुन्हा मी त्या मुलीच्या दिशेने का जाते, म्हणजे जी तन्वी आहे तिचीच ही आठवण असेल का लहानपणीची, पण ती आठवण आता माझ्यासमोर कशी येते, नेमका काय प्रकार आहे, हे सगळं आता तिला आठवत असतं. त्यामुळे तिला विचित्र वाटत असतं की नेमकं हा सगळा काय प्रकार आहे. आता तेव्हा ती आजी म्हणते की बाळा मला माहिती आहे की ना नक्की काहीतरी असेल, योगायोग म्हण, देवीच्या दरबारामध्ये पुन्हा पुन्हा अशा गोष्टी घडत असतात आणि आपली माणसं आपल्याला येता जाता भेटतच असतात, त्यामुळे काळजी करू नकोस. तू आशीर्वाद घेतलास का? तेव्हा ती म्हणते की नाही, आता मी जाते. तेव्हा मग लगेचच ओघाओघाने का होईना परंतु सायली विचारते की मग ती मुलगी कोणासोबत यायची? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की अगं बाळा, ती मुलगी ना तिच्या आईवडिलांसोबत यायची, तिचे आईवडील यायचे तिच्यासोबत, आणि खरंच ते दोघंही खूप चांगले होते आणि त्या मुलीवर त्याने खरंच खूप चांगले संस्कार केले होते. आता सायलीच्या डोक्यात का माहिती पटकन तन्वी येते आणि ती विचारते की मला सांगा की या दोघांबरोबर यायची का ती, या दोघांबरोबरच असायची का ती? तेव्हा मग असं केल्यानंतर लगेचच त्यांचा फोटो पाहिल्यानंतर ती म्हणते की हो गं बाळा, हेच दोघं जण असायचे ते, पण चेहरा इतका मला आठवत नाही, पण हो हेच असतील कदाचित. तेव्हा आता अर्जुनला कळत नसतं, अर्जुन विचार करत असतो की हे नेमकं काय चालू आहे यांचं, हे असे का वागतायत. असं झाल्यानंतर आता अर्जुन हा म्हणतो की बायको ठीक आहे जाऊ दे, सगळं काही होईल व्यवस्थित, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना सायली म्हणते की म्हणजे मला खरंच तन्वीची भास होत आहेत, हे सगळं जे काही घडतंय ना ते त्या तन्वीबद्दलच घडत आहे हे तिच्या आता लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि बाकीचे सगळे आता म्हणजे घरातून फोन येतो आणि अर्जुन बाजूला जातो. आता बाजूला गेल्यानंतर अर्जुनला विचारतात की सगळं ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो सगळं व्यवस्थित आहे सायली, आणि मी पोचतोय, आता दर्शन घ्यायला चाललोच आहे. तेव्हा आता कल्पना तिकडून ओरडते की अर्जुन अरे लवकर देवळात जा, नाहीतर ते देऊळ बंद होईल आणि मग उगीचच तुम्हाला तिकडे थांबावं लागेल. त्यामुळे मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की बायको चल ना आपण लवकर जाऊया का, नाहीतर हे देऊळ बंद व्हायला झाले, दुपार होत आली आता. म्हणूनच सायली आता पटकन अर्जुनबरोबर पुढे जाते आणि त्या देवळात जायला लागताना तिच्या चालत असताना एक वेगळ्याच काही आठवणी तिच्या डोळ्यासमोर येत असतात, वेगळंच काहीतरी तिच्या मनामध्ये सुरू असतं. अर्जुन म्हणतो की अगं सायली तुझं लक्ष कुठे आहे, परंतु सायलीचं कुठेच लक्ष नसतं. सायली मात्र आता पुढे चालत चाललेली असते आणि हे सगळं होत असताना आता सायली म्हणते की अर्जुन सर ते बघा तिकडे ना आईस्क्रीमची गाडी असायची आणि तीच आईस्क्रीमची गाडी आता आहे, पण ती जुनी आहे असं वाटतंय मला. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो, पण मला सांग सायली, हे तू लहानपणी इथे आली आहेस का? तेव्हा सायलीलाही काही बोलता येत नसतं. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे जाऊ दे, आपण आता चालत इथे जाऊया, नाहीतर देऊळ बंद व्हायचं, आपण या सगळ्या गोष्टी ना हवं तर बोलूया नंतर, पण आता चल. असं म्हणून आता तो सायलीला तिकडून घेऊन चाललेला असतो. सायली विचार करत असते की माझ्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत, मला काहीच कळत नाही आहे, नेमकं काय होतं आहे ना हे सगळं मला काहीच समजत नाही आहे. मग आता सायली त्या देवाऱ्यात येते आणि देवीच्या त्या गाभाऱ्यात आल्यानंतर सायलीला अगदी साक्षात्कार झाल्यासारखं काहीतरी वाटतं. म्हणजे तिला असं वाटतं की देवी आईनेच जणू तिची स्मृती परत आणली आहे की काय. एक वेगळ्याच प्रकारचा चमत्कार देवी आईच्या देवळात होतो आणि ती तिथे समोर आलेली असते. आणि अर्जुन म्हणतो की सायली तुला आठवतं का, लहान म्हणजेच जेव्हा आपल्या दोघांचं इथेच भेट झाली होती, म्हणजे तू इथे देवळाच्या या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये होतीस, आपण दोघंही इथे होतो, आठवते ना तुला? तेव्हा सायली म्हणते की हो मला आठवते, पण ना अर्जुन सर या गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आठवत असतील, परंतु मला असं अगोदरचं आठवते. मला असं वाटतंय की ना इथे या अगोदर मी येऊन गेलेली आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी माझ्या समोर घडल्यासारख्या वाटत आहेत. मी लहान आहे आणि माझे आईबाबा आहेत तिथे, हे सगळं मला जाणवते.
आता सगळेजण देवाऱ्याच्या गाभाऱ्यात असतात. अर्जुन सायलीबरोबर हे सगळं बोलत असतो. तेव्हा तिकडे असलेले गुरुजी त्या दोघांचंही ते सगळं बोलणं ऐकत असतात. म्हणजे सायली नेमकं काय बोलत आहे ते त्यांच्या कानावरती पडत असतं. सायली म्हणते की अर्जुन सर, मी इकडे यायचे आणि अगदी आनंदाने देवीला नमस्कार करून जायचे. त्याचबरोबर इकडचे जे गुरुजी असायचे ना काका, त्यांना मी गुरुजी काका असा आवाज द्यायचे आणि ते मला छान प्रसादही द्यायचे. मग मी खूप खुश होऊन तिथून निघून जायचे. हे सगळं मला आतापर्यंत जाणवतेस. मला नक्की काय होते काहीच कळत नाही. तेवढ्यातच आता सायलीला पुन्हा एकदा डोळे बंद केल्यानंतर सगळं आठवू लागते. म्हणजे ती लहानपणीची तन्वी आणि ते सगळं आता तिला एक एक करून आठवत असतं. त्याचबरोबर आता अर्जुन हा तिथे असतो आणि म्हणतो की बरं बायको, असे ना काहीही तुला आठवू दे, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला हा सगळा जो काही त्रास होतोय तो कधीपासून होतोय. तेव्हा मग सायली म्हणते की आपण सगळं बोलूया, जे काही आहे ते नंतर सगळं काही बोलूया. मग नंतर आता सायली तिथेच बाजूला असते आणि विचार करते की मला असं का वाटते की प्रतिमा आत्यासोबत, म्हणजे जी बाई दाखवतायत ती आई म्हणजे प्रतिमा आत्या असेल. मग सायलीला सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात की प्रतिमा आत्यासोबत तिचे असलेले आत्तापर्यंतचे ऋणानुबंध, म्हणजे प्रतिमा आत्याला तिने घरात आणीपासून ते सगळ्या गोष्टी आता सायलीला इथे आठवत असतात. आणि त्यामुळे सायली त्याच गोष्टीचा विचार करत असते की नक्की आता पुढे करायचं काय. त्याचबरोबर गुरुजी आता इथे सायलीला नेहमीप्रमाणे थांबवून प्रसाद देतात आणि म्हणतात की हे घे मुली तुझा प्रसाद. तेव्हा मग आता गुरुजीही ते म्हातारे झालेले असतात. सुरुवातीला ते गुरुजी अगदी तरुण असतात, परंतु आता त्यांचं वय झालेलं असतं. मग सायली म्हणते की गुरुजी, मला ना असं का वाटतंय की तुम्ही ना मी इथे यायचे आणि लहानपणी तुम्ही असंच माझ्या हातावरती प्रसाद द्यायचे. तेव्हा मग ते म्हणतात की बाळा, आपल्या आयुष्यात ना ज्या काही गोष्टी घडत असतात ना, त्या गोष्टी सगळ्या गोष्टी या देवानेच लिहून ठेवलेल्या असतात. या देवीचीच किमया आहे सारी आणि हे सगळं तिनेच घडवून आणलेलं आहे. एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुला जर असं वाटत असेल की तू इथे या अगोदर आलेली आहे तर ती गोष्ट खरी असेल. तू खरंच इथे या अगोदर आलेली असशील आणि या गोष्टी तुझ्यापासून काहीही चुकलेल्या नाही आहेत. देव तुला इथे पुन्हा या नवीन रूपामध्ये घेऊन आलेला आहे आणि देवीची मर्जी आहे, त्यामुळे तू कुठल्याही बाबतीत काहीच करू शकत नाही. आता अर्जुन म्हणतो की आम्ही सुभेदारांकडून आलो आहोत. तेव्हा मग लगेचच आजी म्हणते की हो, अन्नपूर्णा सुभेदार यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही येणार आहात म्हणून. पण एक गोष्ट ही कायम लक्षात ठेव पुरी, तुला जर असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये तू कुठेतरी आहेस तर मग एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे देवी उगीचच घडवून आणत नसते. आतापर्यंत जे काही घडतंय त्या सगळ्या गोष्टी मलाही जाणवतात. तुझ्यासारखीच म्हणजे एक लहान गोंडस मुलगी माझ्याकडे यायची आणि ती माझ्याकडे येऊन लहानपणी असाच गोडाने, जसा तू प्रसाद मागितलास ना तसा ती माझ्याजवळ प्रसाद मागायची आणि हे सगळं हे घडत आहे असं मलाही जाणवते. पण ती मुलगी तूच आहेस का बाळा. सायली म्हणते की मला काहीच कळत नाही आहे, कारण की मी लहानपणी एवढे मला आठवतंय की मी तुम्हाला गुरुजी काका असा आवाज द्यायचे. तेव्हा ते म्हणतात की हो, अगदी बरोबर, अगदी लाडाने ती मुलगी मला तसा आवाज द्यायची. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला जाणवतात, म्हणजे तू लहान मुलगी आहेस का ती. तेव्हा सायलीला काहीच बोलता येत नसतं. सायली म्हणते की मला फक्त ना भास होतात काही दिवसांपासून, काहीच कळत नाही आहे की नक्की काय बोलावं. तेव्हा मग आता गुरुजी म्हणतात की हे बघ, हे भास होत आहेत ना, ते देवीचंच काहीतरी संकट आहेत असं समज. हे भास हे उगीचच होत नाही, देवीच्या योजनेमागे काहीतरी नक्कीच दडलेलं असतं आणि हे सगळं त्यामागेच दडलेलं आहे. त्यामुळे तू अजिबात बाकीचा कुठलाही विचार करू नकोस, असं म्हणून आता गुरुजी हे तिला बोलून दाखवत असतात. त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना प्रिया विचार करते की चला आता काही होईना थोड्या वेळात या कल्पनाने किंवा कोणीतरी हे पत्र पाहिलेलं असेल आणि ते पत्र पाहून नक्कीच ते मला भेटायला येऊ शकतात. आणि त्याचमुळे आता प्रिया विचार करत असते की चला आता माझे ना इथे काहीच तास उरलेले आहेत, का थोड्या वेळानंतर मी इथून नक्की निघून जाईल. पण आता प्रियाच्या डोक्यात विचार सुरू असतात की मी इथून गेले तर सगळं काही आता माझ्या मनाप्रमाणे होतात, माझं वारस हे सगळं आता इथे प्रियाने ठरवून ठेवलेलं असतं. तर अश्विन रागानेच जेलमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. सगळेजण तिला विचारतात की अश्विन तू कुठे निघालायस, परंतु अश्विन काहीही सांगायला तयार होत नसतो. अश्विन म्हणतो की मी जरा एका महत्त्वाच्या कामासाठी जातोय ऑफिसमध्ये, क्लिनिकमध्ये, असं म्हणून तो आता इथून निघून गेलेला असतो. तर इथे सायलीला काहीच कळत नसतं, तिला नुसतं गरगरत असतं. अर्जुन तिला म्हणतो की बायको नेमकं तुला काय होतंय, कसला त्रास होतोय. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मी तुम्हाला खरंच सांगू, मला काहीच समजत नाही आहे, कारण की मला हा सगळा त्रास होतोय कशा आणि कामुळे हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणजे हे गुरुजी सांगतात त्याप्रमाणे खरंच त्या मुलीशी मी जोडली गेलेली असेल का. तेव्हा अगच अर्जुन म्हणतो की मला कळत नाही बायको, जेव्हापासून पूर्णाजी तुला तन्वी समजायला लागली ना तेव्हापासून तुला हे सगळं घडतंय, याच्या अगोदर नाही.
सायली म्हणते की मलाही नाही समजत आहे या सगळ्या गोष्टी. अर्जुन तिला म्हणतो की मी बरेच प्रेग्नन्सीचे पॉडकास्ट पाहिलेले आहेत आणि त्या पॉडकास्टमध्ये आत्तापर्यंत कोणालाही असा त्रास झालेला नाही जो तुला होतो आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की सायली थांब, आपल्याला नाही साधं सोपं नाही आहे हे सगळं. आपण अगोदर अश्विनशी बोलून घेऊ आणि त्यानंतर आपण गायनोकोलॉजिस्टकडे जाऊन चांगल्या एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे आपण जाऊया, कारण की तुला हे असे भास होणं ही काही नॉर्मल गोष्ट नाही आहे. याच्यामागे नक्की काय आहे हे शोधूया आपण, असं आता अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळे अर्जुन आता सायलीच्या पूर्णपणे सत्याच्या मुळापर्यंत जाण्याचं ठरवतो. त्याचबरोबर इथे अश्विन आता जेलमध्ये येऊन प्रियाला जाब विचारून तिच्या चांगलीच कानाखाली वाजवतो. कारण की तुला मी सांगितलेलं असताना तू घरी कशाला हे सगळं सांगितलं, तू मुद्दाम हे सगळं केलं असं म्हणून आता अश्विनने चांगलीच तिकडे येऊन तिच्या कानाखाली लगावलेली असते. आणि त्याचमुळे प्रिया आता गप्प झालेली असते. काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. अश्विनने तिला चक्क धमकी दिलेली आहे की जर पुन्हा तू ह्या सगळा प्रयत्न करशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, अशी धमकी आता अश्विनने प्रियाला दिलेली असते. कारण की आत्तापर्यंत तू किती घरात काय वाईट वागली आहेस ते मला चांगलंच माहीत आहे. आणि जर तू पुन्हा या बाळाचा विचार करून याचा वापर करून जर सुभेदारांच्या घरात शिरण्याचं बघत असशील तर मी ते कधीही होऊ देणार नाही, कारण की त्या घरात राहण्याची आता तुझी लायकी नाही आहे, असं सगळं आता अश्विन हा प्रियाला बोलून दाखवतो. आणि त्याचमुळे आता प्रियाची त्याने पूर्णपणे बोलते बंद करून तिला धमकी दिलेली असते. तर आता नेमकं प्रिया ही पुढचं पाऊल काय टाकणार आहे आणि सायली आणि अर्जुन हे दोघंजणी डॉक्टरांकडे गेल्यानंतर सायलीच तन्वी असल्याचा खुलासा होणार का, हे सगळं पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.